आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. माणसाने धर्माचे रहस्य समजून घ्यावे आणि जीवनात चांगल्या उद्देशाने चांगल्या विचारांचे आचरण करावे. आपल्या योग्यतेनुसार आध्यात्मिक आणि व्यावहारिक उन्नतीसाठी सतत मेहनत करीत राहावे. जीवनात पवित्र आणि विशाल उद्देश ठेवावा असे प्रतिपादन परमपूज्य परमात्मा राज महाराज यांनी केले. ते आडी तालुका निपाणी येथील संजीव नगरीवरील दत्त देवस्थान मठाच्या वतीने चैत्र पौर्णिमेनिमित्त सर्वेज्य सांस्कृतिक भवनात आयोजित प्रवचनात बोलत होते. यावेळी सकाळी श्री दत्त मंदिरामध्ये दत्तगुरूंच्या चरणचिन्हावर अभिषेक अर्पण करून महाआरती करण्यात आली. रात्री 7:30 वाजता नामजप झाला असे सांगितले. अभिजित दिलीप चौगले, अक्षय दिलीप चौगले, विजय कदम कागल, यश रावसाहेब पाटील, हर्ष रावसाहेब पाटील यांच्या वतीने महाप्रसादाची सोय करण्यात आली होती. यावेळी मृत्युंजय स्वामीजी, सिद्धारूढ मठ, शेंद्री भरी, इंजिनियर संजय पाटील, हिरा शुगरचे माजी चेअरमन प्रल्हाद पाटील, अभिराज प्रकाश पाटील टाकवडे, विराज शेवाळे कोल्हापूर, ऋतुराज शिरगुपे मुंबई, हरी देशपांडे कोल्हापूर, मयुरी पाटील तांदुळवाडी, महादेव वाळके अकिवाट, संजय वाणी सुळकोड, समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षेत यश मिळवल्याबद्दल आदिती विठ्ठल खोत, हणबरवाडी, डॉक्टर पंकज श्रीकांत देशमाने आदी मान्यवरांचा परमपूज्य परमात्मा राज महाराज व देवीदास महाराज यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आडी, बेनाडी, सौंदलगा, हंसिनाळ, कोगनोळी, सागाव, सुळकोड, कागल, कोल्हापूर, गडिंग्लज, निपाणी, बेळगाव आदी परिसरातील भाविकांसह महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा राज्यातून आलेल्या असंख्य भाविकांनी प्रवचन व महाप्रसादाचा लाभ घेतला. SB न्यूजसाठी आडीहून अनिल नवाळे. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.